कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज तुमच्यासाठी खूप छान नवीन अशी सेवा घेऊन आलेली आहे, ते म्हणजे महालक्ष्मी आईची सेवा. तुम्हाला माहिती आहे की जितकं आपण देवाचं आवडीने करू ना, तितकं देव सुद्धा आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी आवडीने करतात. तर त्यातलीच आपण पहिली जी करत होतो ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचनची सेवा आपण करत होतो. पण धनलक्ष्मी ही अष्टलक्ष्मी मधलीच एक लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. तर माझ्याकडे ही गोष्ट आपोआप चालत आली. खरंच सांगते की जो अष्टलक्ष्मी कलश आहे तो मला दादानी पाठवला आणि त्याच्यानंतर मग माझ्या म्हणजे मनात आलं की अष्टलक्ष्मी कलश आलेला आहे म्हणजे आईची अशी विनंती आहे किंवा आईचं असं आहे सांगणं. मला विनंती नाही म्हणता येणार, तिची ऑर्डर आहे असं म्हणायला लागेल की ही पूजा पण आता तू कर. आणि त्यामुळे अष्टलक्ष्मीची पूजा आज मी केलेली आहे. अष्टलक्ष्मी कलश पूजन. नॉर्मली सगळीकडे अष्टलक्ष्मीचा जो दिवा आहे त्याचं पूजन केलं जातं, पण आज अष्टलक्ष्मी कलश भरलेला आहे. जसं आपण धनलक्ष्मी कुंचन भरतो त्याचप्रमाणे अष्टलक्ष्मीचा जो कलश आहे तो मी भरलेला आहे. सगळं जे सामान त्यातलं आहे ते सगळं सेमच सामान आहे. काही थोड्या गोष्टी त्याच्यामध्ये नवीन घेतलेल्या आहेत. त्या काय काय आहेत, ती कशी पूजा मांडली, कशी केली आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण एक गोष्ट मला तुम्हाला यात सांगायची आहे की देवाची कुठलीही सेवा करताना फक्त मला हवं आहे आणि मला त्याच्यातून खूप सारं धन हवं आहे, सुख समृद्धी हवे, या सगळ्या गोष्टी हव्यात. यासाठी पूजा न करता मला कुठेतरी देवाबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे. माझं देवावरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करायचं आहे आणि त्यासाठी मला तुझी पूजा करायची आहे. हा जर भाव ठेवून आपण पूजा केली ना तर त्या पूजेमध्ये आणखीन 4 चांद लागतात. तर चला पहिले आपण बघू की मी कशा प्रकारे ही पूजा मांडली आणि काय काय ह्या पूजेमध्ये लागतं. चला. तर कुठल्याही पूजेची सुरुवात ही हळदीच्या लेपणानेच होते आणि जेव्हा पण देवींच्या काही पूजा असतील ना तर नक्की उंबरट्यावरती हळदीचं लेपन करा. कारण हळद ही देवी महालक्ष्मीला आणि सर्वच देवींना खूप 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 प्रिय आहे. तर पूजेची जी सुरुवात आहे ती अशा प्रकारे मी छान स्वस्तिक काढलं आणि त्यानंतर आता पूजेची मांडणी करणार आहे. तर माझ्याकडे पहिल्यांदा म्हणजे मी अष्टलक्ष्मीची पूजा करते, त्यामुळे मी अशी खूप मोठी छान अशी मला पूजा मांडायची होती. पण तुम्ही अगदी नेहमीसारखी म्हणजे तुम्ही जशी धनलक्ष्मी कुंचनची साधी सोपी पूजा मांडता ना तशी सुद्धा ही पूजा आपण करू शकतो. तर बघा, हा अष्टलक्ष्मीचा जो कलश आला आहे माझ्याकडे तर त्याच्यासोबतच ही एक पोटली आली आहे ज्याच्यामध्ये जे सगळं सामान म्हणजे आपण धनलक्ष्मी कुंचनमध्ये भरतो ना तर तसंच सगळं सामान याच्यामध्ये आलेलं आहे. तर हे आहे नागकेशर. मी तुम्हाला एक एक सामान दाखवते यातलं काय काय. यामध्ये आहे मोती शंख आहे. नागकेशर जे आहे ना ते देवींसाठी, देवींच्या पूजा असतात ना त्यामध्ये वापरलं जातं. तर म्हणून यामध्ये भरपूर प्रमाणात होतं, पण मी त्यातले 7 जे असतात ना ते काढलेत नागकेशर. केसरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरा, म्हणजे ह्या पूजेमध्ये याचा समावेश करा. आणि त्यानंतर बघा जे हे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आता हे कमळगट्ट्याचे मणी आहेत तर हे सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळं सामान आपल्याला शोधण्याची गरज लागणार नाही. तर हे जे सगळं सामान आलेलं आहे ना ते हे मला बाप्पा मोरया स्टोअरमधून आलेलं आहे आणि त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देईन. ज्यांना जमत असेल तुम्ही जाऊन घेऊ शकता किंवा ज्यांना नसेल जमत तर तुम्ही मागू शकता. हे जे पण सगळं सामान घेतलेलं आहे पूजेसाठी ते अगदी खरं खुरं सामान आहे. कुठलीही चांदीची वस्तू याच्यामध्ये घेतलेली नाही आहे की अगदी कोणी गरीबातलं गरीब जरी असेल ना तर तरीसुद्धा त्यांना ही पूजा करता येईल अशा प्रकारे हे सगळं सामान घेतलं आहे. फक्त तुम्हाला जो अष्टलक्ष्मी कलश आहे तो तुम्हाला एकदा घ्यावा लागेल त्याच्यासाठी.
तर बघा कमळगट्ट्याचे मणी आहेत, त्यानंतर 7 मुखी रुद्राक्ष याच्यामध्ये दिलेला आहे, सुपारी आहे, पैसा आहे, पैसा आपण आपला घालायचा आहे, हे गुंज आहेत, हे 3 रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे गुंज आहेत, छोट्या छोट्या पिशवीमध्ये पॅक केले आहेत ज्यामुळे ते मिक्स होणार नाहीत. आणि हे गोमती चक्र आहेत, हे पण 7 गोमती चक्र आहेत. त्यानंतर देवी महालक्ष्मी आईला जे आवडतात त्या म्हणजे कवड्या, पिवळ्या कवड्या, तर त्या 7 पिवळ्या कवड्यासुद्धा याच्यासोबत आहेत. तर जे जे सगळं सामान म्हणजे देवी आईला, लक्ष्मी आईला जे जे आवडतं तर ते सगळं सामान या कलशामध्ये मी भरणार आहे. त्यानंतर या ज्या बांगड्या आहेत ना छोट्या, या माझ्याकडे आधीच्याच बांगड्या होत्या, तर त्या छोट्या छोट्या बांगड्या मी घेतलेल्या आहेत. ही जी गोष्ट मी तुम्हाला दाखवते हे आहेत पंचरत्न. यामध्ये जुने जे गुंज वगैरे होते ते पण आहेत, पण हे पंचरत्न मी घेत नाही आहे कारण मी याची चौकशी केली आणि माहिती काढली. तर हे जे पंचरत्न आहेत ना, तर हे खोटे पंचरत्न आहेत, खरंच सांगते तुम्हाला. कारण रत्न जे आहेत ना ते इतके महाग आहेत, एकेका रत्नाचीच किंमत 2-2, 3-3 हजारापर्यंत आहे. तर त्याच्यामुळे शक्यच नाही आहे की आपल्याला 200-300 रुपयामध्ये इतके सगळे पंचरत्न मिळतील. तर म्हणून रत्न मी घेत नाही आहे. ज्या पण खऱ्या खुऱ्या ओरिजिनल वस्तू आहेत तर त्या सगळ्या मी इथे पूजेसाठी घेणार आहे. तर चला आपण आता आपल्या पूजेला सुरुवात करूया. अष्टलक्ष्मीचा हा जो दिवा आहे ना, या दिव्यापासून मी पूजेची सुरुवात करणार आहे. पहिले दिव्याला प्रज्वलित करणार आहे, त्यासाठी दिव्याला छान सजवणार आहे. तर पहिले मी हळदीचं जसं लेपन उंबरट्यावर केलं ना, तसंच असं दिव्यालासुद्धा पूर्ण हळदीचं लेपन करणार आहे साईडने. कारण हळद, खरंच हळदीमध्ये इतकी ताकद आहे ना की हळद एखाद्या गोष्टीला, वस्तूला लागल्यानंतर त्याचं स्वरूपच बदलून जातं. तर समुद्र मंथनातून उदयास आलेल्या श्रीमंतीची देवी म्हणजे लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला आयुष्यात धनधान्याचे सुख प्राप्त होते. भगवान विष्णूंची पत्नी म्हणजे देवी लक्ष्मीला आदिशक्ती असंही म्हटलं जातं. पण लक्ष्मी देवीचं फक्त एकच नाही तर 8 रूप आहेत आणि त्या 8 रूपांची अशा प्रकारे पूजा केली जाते. अष्टलक्ष्मींची पूजा केल्याने ना आपल्याला फक्त संपत्तीच नाही तर कीर्ती, आयु, वाहन, पुत्र, घर इत्यादी सगळ्यांची प्राप्ती होते. अष्टलक्ष्मीची साधना केल्याने आपल्याला 8 प्रकारचं ऐश्वर मिळू लागतं. देवी लक्ष्मींच्या 8 रूपांची भक्तीने पूजा केल्याने आपल्याला तेज, सामर्थ्य, धैर्य, सौंदर्य आणि अनेक प्रकारचे आनंद मिळू शकतात. देवी लक्ष्मीचं पहिलं रूप हे आदिलक्ष्मीचं आहे. त्यांची साधना केल्यानं भक्ताला अनेक प्रकारचे सुख आणि संपत्ती मिळते. दुसरं जे रूप आहे ते म्हणजे धनलक्ष्मी. देवी लक्ष्मीच्या या स्वरूपाची पूजा, जप आणि ध्यान केल्याने भक्ताचं घर नेहमी संपत्तीने भरलेलं असतं. त्याला विविध स्तोत्रांमधून उत्पन्न मिळत राहतं. ऐश्वर्यलक्ष्मी. देवी लक्ष्मीच्या या रूपाची पूजा केल्याने व्यक्तीला समाजात खूप प्रसिद्धी प्राप्त होते. त्याची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते. ती जीवनात अनेक प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त करून देते. त्यानंतर आहे संतानलक्ष्मी. आयुष्यात तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुमच्या घरात मुलं नसतील तर माणसाचा आनंद अपूर्ण असतो. श्रीमंतीच्या देवी लक्ष्मीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने सुंदर, सद्गुणी आणि सुसंस्कृत संतानाची प्राप्ती होते. त्यानंतर आहे धान्यलक्ष्मी. जेव्हा आपण देवाकडे आनंदाची इच्छा व्यक्त करतो तेव्हा नेहमी असं म्हणतो की आपलं घर हे संपत्तीने परिपूर्ण असावं. देवीच्या या स्वरूपाची साधना केल्याने व्यक्तीचे घर नेहमी अन्नधान्याने भरलेले असते. देवी लक्ष्मी सदैव आपल्या घरात अन्नाच्या रूपात वास करते. ज्या लोकांच्या घरात अन्नाचा अपव्यय होतो, लक्ष्मीजी त्या घरापासून दूर जातात, कारण अन्न हे देखील लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यानंतर आहे गजलक्ष्मी. गजावर स्वार असलेल्या देवी लक्ष्मीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला राजसत्ता, सरकार इत्यादीकडून अनेक प्रकारचे सुख प्राप्त होते. देवीचे हे रूप शेती करणाऱ्या लोकांसाठी वरदान मानलं जातं. असं मानलं जातं की देवीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने शेतकऱ्यांना चांगलं पीक मिळतं. वीरलक्ष्मी. वीरलक्ष्मी हे देवी कात्यायनीचे स्वरूप मानले जाते. असे मानले जाते की शुद्ध अंतकरणाने पूजा केल्याने देवी वीरलक्ष्मी आपल्या भक्ताला अकाली मृत्यूपासून वाचवते. आईच्या कृपेने भक्तांमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य येते. त्यानंतर आहे विजयलक्ष्मी. जर तुम्ही कोणत्याही प्रकरणाबाबत न्यायालयाच्या कचाट्यात सापडले असाल किंवा तुम्हाला नेहमी शत्रूंची भीती वाटत असेल तर तुम्ही देवी विजयलक्ष्मीची साधना अवश्य करा.
देवी विजयलक्ष्मीच्या कृपेने शत्रू स्वतः आपला पराभव मानून तुमच्या पुढे गुडघे टेकतील. तर असा आहे अष्टलक्ष्मींचा महिमा. तर म्हणून तुम्हीच बघा की आपण जेव्हा अष्टलक्ष्मींची पूजा करतोय ना, तर आपल्याला न मागता किंवा न कळत तुम्हाला किती साऱ्या गोष्टी मिळून जातील. तर मी पूजा करताना सुरुवातीला आता ही खाली प्लेट ठेवली आहे, जी नैवेद्य थाळीसुद्धा म्हणजे नैवेद्य थाळी म्हणून सुद्धा त्याचा वापर करता येतो. चांदीची नाही आहे, ती मेटलचीच आहे. त्याला पॉलिश केलेलं आहे छान आणि त्याला साईडला जे घुंगरू लावलेले आहेत ना, त्यामुळे अगदी सुंदर दिसतात. त्याला तिन्ही साईडने गजमुख आहे आणि खूप बऱ्याच गोष्टींसाठी पूजेसाठी वगैरे तुम्ही याचा वापर करू शकता. त्यानंतर जो कलश मी तुम्हाला दाखवला आहे, हा अष्टलक्ष्मी कलश, तर सुंदर असा हा पितळेचा प्युअर पितळेचा असा हा अष्टलक्ष्मी कलश आहे आणि त्यावरती ज्या अष्टलक्ष्मी आहेत ना, तर त्या कोरलेल्या नाही आहेत, तर त्या मूर्ती स्वरूप त्याच्यावरती अष्टलक्ष्मी आहेत. तर हा कलश तुम्ही इतर पूजेसाठी सुद्धा वापरू शकता किंवा अशा प्रकारे अष्टलक्ष्मी पूजेमध्ये आपल्याला याचा समावेश करता येतो. तर सुरुवात जी आहे, पहिले मी मांडणी करून घेतली आणि त्यानंतर सुरुवात गणपती बाप्पांपासून केली. तर गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून मी इथे सुपारी ठेवली आहे आणि सुपारीचं पहिले म्हणजे बाप्पांचं पहिले पूजन करून घेणार आहे, त्यांना आवाहन करणार आहे आणि त्यानंतर आपल्या अष्टलक्ष्मी पूजेला सुरुवात करणार आहे. इतर वेळी आपण फक्त अष्टलक्ष्मींचा जो दिवा आहे ना, त्या दिव्याची पूजा करतो आणि 8 दिवे आपण प्रज्वलित करतो. पण आज आपण अष्टलक्ष्मींची साग्र संगीत अशी पूजा करणार आहोत. तर सुरुवात मी नागवेलीच्या पानांपासून केली. नागवेलीचं एक पान प्रत्येक देवीच्या समोर मी मांडलंय. त्यानंतर त्याच्यावर हळद आणि कुंकू लावून घेतलंय. त्यानंतर कलशामध्ये सुरुवातीला अक्षदा घालून घेते, म्हणजे तांदूळ आपल्याला घ्यायचे आणि त्यानंतर पहिले जी ही नागवेलीची पानं ठेवलेली आहेत ना, त्याच्यावरती जो पैसा असतो तर तो पैसा ठेवायचा आहे आपल्याला. आपण जे धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो तेव्हा आपण जो कुंचम असतो त्याच्या खाली आपण पैसे लावतो, म्हणजे पैसे ठेवतो. तर तसंच आपण इथे ही जी नागवेलीची पानं ठेवली आहेत ना, त्याच्या समोर म्हणजे प्रत्येक लक्ष्मीचं जे स्वरूप आहे त्या प्रत्येक लक्ष्मीच्या समोर आपण इथे पैसा ठेवून द्यायचा आहे. ही पूजा करताना आपण अष्टलक्ष्मी स्तोत्र आहे त्याचं वाचन करायचं आहे किंवा तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता. यूट्यूबवर सुद्धा अष्टलक्ष्मी स्तोत्र आहे, तर ते लावून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. अगदी सुंदर असं हे अष्टलक्ष्मी स्तोत्र आहे. ते म्हणत म्हणत आपण याची पूजा करायची आहे. महालक्ष्मी स्तोत्र म्हणू शकतो, महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतो, महालक्ष्मींची जी नावं आहेत ती म्हणून आपण हे कलश भरू शकतो. जे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्याचं आपण पठण करू शकतो. तर अशा प्रकारे थोडे थोडे तांदूळ मी घालते, म्हणजे अक्षदा घालते आणि ज्या आपण सगळ्या वस्तू मी तुम्हाला मगाशी दाखवल्या तर त्या सर्व वस्तू आपल्याला या कलश भरताना याच्यामध्ये भरायच्या आहेत आणि अगदी पूर्ण वरपर्यंत आपल्याला यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. ह्याची उत्तर पूजासुद्धा अगदी सोपी आहे, म्हणजे यातल्या सगळ्या वस्तू आपल्याला काढायच्या आहेत. हळद कुंकू व्हायचे, त्यानंतर सगळ्या वस्तू काढायच्या आहेत. त्यानंतर यातले जे तांदूळ आहेत ते तुम्ही थोडेसे वेगळेच ठेवून द्या, म्हणजे ते तांदूळ जेव्हा आपलं काही हातबोट लागणार नाही किंवा काही अशा दिवशी आपण ते तांदूळ तुम्ही जेवणामध्ये त्याचा वापर करू शकता. तर बघा, याच्यामध्ये फक्त एक हळकुंड राहिलं होतं, तर ते हळकुंड मी शेवटी याच्यामध्ये घातलंय आणि कलश संपूर्ण असा काटोकाट भरून घेतलाय. जे अष्टलक्ष्मी स्तोत्र आहे ना, ते अशा प्रकारे आहे. सुमनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सदोहरी हेममये मुनिगण वंदित मोक्ष प्रदाय मंजुल भाषिणी वेदनुते पंकजवासिनी देव सुपूजित सद्गुणवर्षिणी शांतियुते जय जय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी परिपालय मां. तर अशा प्रकारे एकेका लक्ष्मीच्या स्वरूपाची याच्यामध्ये स्तुती केलेली आहे आणि अशा प्रकारचं स्तोत्र आहे. ते या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. तर देवीला संपूर्ण म्हणजे जेवणाचा किंवा खिरीचा किंवा गोड काहीही बनवून तुम्ही देवीला त्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि दुसऱ्या दिवशी आपण याची उत्तर पूजा करून घ्यायची आहे. तर असे 8 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि 8 दिवे देवींच्या प्रत्येक देवीच्या समोर आपल्याला अशा प्रकारे 8 दिवे ठेवायचे आहे.
तर संपूर्ण पूजा झाल्यानंतर देवीकडे हीच प्रार्थना आहे की देवी ही पूजा करताना माझ्या हातून कळत नकळत जर काही चुकलं असेल तर त्याची क्षमा माफी करावी आणि जी पण काही माझ्याकडून तोडकी मोडकी ही जी पूजा झालेली आहे ना तर ही पूजा मान्य करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमची सोबत नेहमी आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्या। अशा प्रकारे अष्टलक्ष्मी आईची अगदी सुंदर सागर संगीत अशी पूजा झालेली आहे। खूप छान वाटतंय। घरातलं जे वातावरण आहे ना, जसं लक्ष्मी पूजनच्या दिवशी वातावरण होतं ना तसंच वातावरण मला वाटतंय आणि खूप सुंदर देवी आईने पूजा मांडून घेतली आहे, माझ्याकडून करून घेतली आहे। ही जी पूजा आहे ना ही आपण जसं धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायचो मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा किंवा आणखीन काही शुभ दिन असतील तर त्या दिवशी आपण जशी पूजा करायचो तशीच पूजा आपण ही मांडू शकतो। तर आज आहे मंगळवार आणि त्यातल्या त्यात आज संध्याकाळी 7च्या नंतर चालू होणार आहे अमावस्या। तर त्याच्यामुळे जो लक्ष्मीपूजनच्या दिवशी बघा आपण अमावस्या असते आणि तेव्हा आपल्याकडून लक्ष्मीपूजन होत असतं, तर तसंच आजचा हा योग येणार आहे माझ्याकडे आणि खूप छान वाटतंय। तुमच्या पण आयुष्यात नेहमी म्हणजे जसं मी म्हटलं की पूजा फक्त काही मागण्यासाठी नाही तर देवाला आपण काहीतरी आपल्याकडून देऊ शकतो जे आपल्याकडे आहे। तर जो आपला भाव आहे, जी आपली भक्ती आहे, तर त्यासाठी आपण पूजा करायची आणि त्यामुळे पूजेचं जे स्वरूप आहे ना ते आणखीन द्विगुणित होऊन जातं। खूप पॉझिटिव्हिटी, खूप प्रसन्नता। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू की देवाचं तुम्ही करताना तुम्ही अगदी सढळ हाताने सगळ्या गोष्टी करा, बघा तुम्हाला त्याच्या 10 पटीने सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत असतात। तर म्हणून तेव्हा आपण फक्त एकच जे अष्टलक्ष्मी आहे त्यातली फक्त एकच लक्ष्मीची पूजा करत होतो, पण आज आपण अष्टलक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धनलक्ष्मी आणि तर या 8 लक्ष्मी आहेत। तर लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा समुद्र मंथनातून या अष्टलक्ष्मी प्रकट झाल्या होत्या। तर म्हणून अष्टलक्ष्मींची खूप छान अशी सेवा झालेली आहे। जर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे विचारण्यापेक्षा आजची पूजा तुम्हाला कशी वाटली
आणि जो भाव आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला आहे का? जी पॉझिटिव्हिटी यातून निघते किंवा जी प्रसन्नता येते तर ती तुमच्यापर्यंत पोहोचले का? हे पण मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.